महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 2 दिवसीय नाशिक दौऱ्यादरम्यान विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या। या बैठकींमध्ये राज ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणी, आगामी राजकीय वाटचाल आणि पक्ष विस्ताराबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। याच पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या। त्यामध्ये सिन्नर तालुका अध्यक्षपदी नानासाहेब सानप यांची नियुक्ती करण्यात आली। या नियुक्तीमुळे सिन्नर तालुक्यात मनसेच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळेल असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। नानासाहेब सानप यांच्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवत राज ठाकरे यांच्या अपेक्षेनुसार सिन्नर तालुक्यात संघटना अधिक सक्षम करण्यासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला।